स्वागत आहे तुमचं नुसता राडा. कारण राजकारणात शांतता नसतेच. कल्याणमध्ये घडलीये एक धक्कादायक घटना. शिवसेना शिंदे गटाचे माजी नगरसेवक उमेश बोरगावकर यांच्या गाडीवर हल्ला. बिरुनो, घटना इतकी फिल्मी की पटकथाही कमी पडेल. कार्यालयासमोर भांडण सोडवत होते आणि लगेच नंतर अज्ञात इस्मांकडून थेट अटॅक ऑन कार. या हल्ल्यात उमेश बोरगावकर, ज्ञानेश्वर सपाट आणि ओंकार सपाट तिघे जखमी झाले आहेत. आता नावं बघा, बोरगावकर आणि सपाट. पण हा हल्ला काही सपाट नव्हता रे भिडू. पोलीस तपास सुरू आहे. पण हा अज्ञात हल्लेखोर प्रकार आता खूपच ओळखीचा झालाय. सगळं माहिती असतं, पण नावं मात्र अज्ञात ठेवा. क्लासिक राजकारणाची स्टाईल. लोक विचारतात, राजकारणात मतभेद आहेत की थेट धक्काबुक्की युगात पोचलो आपण? तुमचं मत काय भिडूंनो? हा हल्ला फक्त भांडण होता की काही पॉलिटिकल सेटिंग मागे दडलंय? कॉमेंटमध्ये नक्की सांगा. आणि हो, अशाच राजकीय राड्यांच्या आतल्या गोष्टी जाणून घ्यायच्या असतील तर सबस्क्राईब करा नुसता राडा. कारण राजकारणात शांतता नसतेच. गाडीवर हल्ला झाला, काय प्रकार होता? काय झालं, माझ्या ऑफिस समोर जी गौरी संकुल आहे तिथे आमचे सपाट म्हणून, नाना सपाट म्हणून आहे, त्यांचा आणि त्यांच्या मुलाचा काही मुलांबरोबर वाद झाला. त्या गेटवरती मारझोड झाली आणि त्या मारझोडीमध्ये मी ऑफिसमधून तिकडनं रस्त्यावरतीच होतो, तर ते बघितल्यानंतर ते सोडवलं आणि एका आमच्या ओंकार नानाच्या म्हणजे सपाटच्या मुलाला, ओंकारला लागलं होतं, इथे डोक्याला रक्त आलं होतं. म्हटलं ठीक आहे, मग त्याचं रितसर म्हटलं ट्रीटमेंट घ्यायची, कंप्लेंट करायची, ती प्रोसिजर करून घ्या म्हटलं. आणि ती प्रोसिजर करून आम्ही बाहेरच पडत होतो रुक्मिणीबाईमधनं, तर गाडीवरती हल्ला झाला चारी बाजूनी आणि बरीच घोळका होता मुलांचा. यांना बाहेर काढण्यासाठी त्यांची धडपड चालू होती आणि त्याच्यात गाडीची तोडफोड झाली, माझ्यावर हल्ला झाला.